आपण जर या युतीच्या चर्चेची जर सुरुवात कुठून झाली असेल तर राज ठाकरे यांचा मुलाखत आणि त्या मुलाखतीत त्यांनी जे सांगितलं होतं की प्रत्येक वेळी आम्हीच का पुढाकार घ्यायचा, त्यांनी पुढाकार हं. घ्यायला पाहिजे. मनसेच्या प्रत्येक नेत्याने हे वक्तव्य केलेलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थावर आलेले होते आणि राजकीय ज्या चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या होत्या. अशा स्थितीत आता एकंदरीत सर्व काही स्पष्ट झालेलं आहे की दोन भावांची युती हे एक प्रकारे होत आहे. मात्र कोणाला किती जागा मिळणार, कोण किती जागांवर लढणार हेच आहे. आणि याशिवाय जे मनसेची जी ताकद आहे तीच ताकद शिवसेनेची देखील अनेक जागांवर आहे. त्यामुळे यावर डिस्प्यूट होऊ शकतं, या ठिकाणी वाद होऊ शकतो. तो वाद कसा मिटवला जाईल आणि ते जागा वाटप कसं केलं जाईल आहे. हं. जागा वाटपाचं जर दोन भावांमध्ये असेल तर ही जागा वाटप ज्या काही जागा आहेत यामध्ये वरळी आहे, याशिवाय शिवडी आहे, दादर माहीम आहे, याशिवाय भांडूप आहे. ही जर आपण पाहिलं तर इथं मनसेची देखील जास्त जागा आहे, ताकद आहे. आणि अशा स्थितीत आम्हाला तिथे देखील सर्वाधिक जागा असायला हव्यात ही भूमिका आहे. ठाकरे गटाने जो प्रस्ताव दिलेला आहे की सुरुवातीला प्रत्येक मतदारसंघातील 2-2 जागा या आम्ही मनसेला देण्याचा जो ठाकरे गटाचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्ताव जेव्हा मनसेच्या नेत्याने यावर त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे की काही जागांमध्ये विभागांमध्ये आम्हाला 3-3 जागा असायला पाहिजेत, त्यावर सध्या हे सर्व घोडं आहे ते अडलेलं आहे. आणि त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी पुढाकार घेत आहेत. उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. त्या दोन भावांमध्ये आता या ठिकाणी चर्चा होईल. खरं तर आता संजय राऊत देखील नाहीये, त्यामुळे अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्यावरही देखील जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. अशा स्थितीत म्हणजे घोड्यामध्ये एक अडकलेला आहे जो वाद आहे तो कुठेतरी आता दोन सोबत बसून सोडण्याचा प्रयत्न हा केला जात आहे आणि त्यात यशस्वी होतील. आणि या संदर्भातील काही अधिकृतरित्या दोन भाऊ काही मुद्दा जाहीररित्या माध्यमांसमोर बोलतील का हे देखील पाहावं लागेल. मात्र हे जे जागा वाटप आहे दोन भावांच्या मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचं हे जे अडलेलं आहे ते कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न आता दोन पक्षप्रमुख करत आहेत. कारण हे नेते देखील ऑफ रेकॉर्डमध्ये बोलताना बोलतात की ह्या जेव्हा जागा वाटप होतोय या जागा, कारण आम्ही जरी अडून राहिलो तरी दोन भाव आता हे दोघं एकत्र आलेले ते दोघांचा निर्णय आणि ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. आणि अशा या दोन भावांमध्ये आम्ही पडणं उचित ठरत नाही ही भूमिका सध्या ठाकरे गटाच्या आणि मनसे गटाच्या नेत्यांची आहे. आणि अशा स्थितीत हे दोन भाऊंची ही भेट आहे. खरं तरी 12हून अधिकच्या भेटी झालेल्या आहेत आणि त्यातल्या आपण त्यांच्या घरगुती कार्यक्रमाच्या असतील, काही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या असतील, त्या बैठका सोडल्या तर राजकीय बैठक, राजकीय दृष्ट्या आपण जर ही बैठक म्हणायची झाली तर आत्ताची ही तिसरी आहे. चर्चेची बैठक आपण म्हणू शकतो ही तिसरी आहे. कारण या आधीची बैठक ही संजय राऊत स्वतः उपस्थित होते. त्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थावर एकदा गेले होते जेव्हा संजय राऊतांचा कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम होता त्यानंतर. आणि आत्ताची ही एक भेट. आणि त्यामुळे आजच्या या भेटीत नेमकं काय होतंय हे देखील पाहावं लागेल. मनसेकडून अद्याप कोणते नेते या भेटीसाठी आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र जी जबाबदारी दिलेली आहे ती नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यावर आहे मनसेकडून. तर ठाकरे गटाकडे अनिल परब आहे.